स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदहं बल्लाळ मुरुडं विनायकमहा चिंतामणी देवरं लेण्याद्री गिरिजात्मज सुवरं वेगनेश्वर ओझरं ग्रामे रांजननामके गणपती कुर्यात सदा मंगलम. सो तुम्ही ओळखलंच असेल की आपण आज राईडसाठी कुठे चाललो आहे. सो ह्या ब्युटिफुल जर्नीचा सुरुवात आज आपण करत आहोत. एक्झॅक्टली म्हणायचं झालं तर अष्टविनायकाची राईड. या अष्टविनायकाच्या राईडला मी जाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. गणपती हे आपला आराध्य दैवत आहे आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्याआधी आपण त्याला वंदन करतो. सो आजही मी त्यालाच वंदन करून ह्या राईडची सुरुवात करेन. माझे मित्र माझा वेट करत आहेत आणि राईडची तयारी झाल्यावर डेफिनेटली मी त्यांना तिकडे भेटेन. होपफुली आपण या राईडला खूप एन्जॉय करू आणि देवाचं नामस्मरणही करू. सो चला मग भेटू आपण या ब्लॉगमध्ये. सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो. सो नेहमीप्रमाणे मी श्रेयससाठी ग्लव्ज आणायला विसरलो. लास्ट टाईम मी माझे ग्लव्ज आणायला विसरलो होतो सॉरी. आणि यावेळी मी श्रेयसचे ग्लव्ज आणायला विसरलो. सो जसं की तुम्ही बघू शकता माझे 2 ग्लव्ज आहेत. सो पहिले त्यांना भेटूया. ते लोक आहेत पेप्सी कंपनीच्या इथे. ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. ओके, सो ऑल द रायडर्स आर असेंबल्ड. नाव वी आर मूविंग. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. सो मी सगळ्यांना इंट्रोड्यूस पण करेन तुमच्याबरोबर की कोण कोण आहे. ओके गाईज, सो ही सिरीज असणार आहे 3 डेजची. मोस्टली तरी जशी कोकण सिरीज 4 दिवसांची होती तशी ही 3 दिवसांची सिरीज असेल. 2 रायडर्स आय गेस पुढे गेलेत. माझ्याबरोबर सौरभ आहे आणि आमच्याकडे कोणाकडेच इंटरकॉम नाही आहे. आय गेस सौरभकडे इंटरकॉम आहे. सो त्याचा काहीच फायदा नाही आहे कारण सौरभ एकटाच तसा बोलत चालणार आहे. त्यामुळे तरी मला वाटत नाही आहे की आम्ही काही बोलू शकतो. मागे पुढेच करावं लागणार आहे. आपल्याबरोबर आहे श्रेयस, देन आहे तुषार, देन मागून जो आता येतो आहे पुढे आला आहे तो आहे सौरभ. सो ह्या तिघांना मी इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला. फर्स्ट श्रेयस तर तुम्हाला माहीतच असेल. कोकण सिरीजपासून तो माझ्याबरोबरच आहे. म्हणजे आम्ही खूप सारे राईड्स केले आहेत. कोकण सिरीज ही आमच्यासाठी पहिली मोठी राईड होती एक साथ. देन वी हॅव अ तुषार, प्रो रायडर. ॲक्च्युली तुषार माझ्या शाळेत होता. मी त्या खूप आधीपासून ओळखतो बट राईडचं सौभाग्य मला आजच मिळालं आहे. सो त्याच्याकडे आहे हिमालयन 450. श्रेयसकडे आहे बुलेट. आणि पाठी जो येतो आहे तर टुडेज मॅन ऑफ द आर यू कॅन से दॅट, त्याच्याकडे आहे सुपर मिटिओर 650. खूप छान बाईक आहे. आणि सौरभचं सांगावं तर सौरभला मी खूप आधीपासून ओळखतो. आय गेस 7-8 इयर्स झाले मी त्याला ओळखतो आहे. आणि ही इज अ व्हेरी स्किलफुल रायडर. तो आला आहे बडोद्यावरून. मला वाटलं नव्हतं तो बडोद्यावरून एवढ्या लांब आहे. बट आमचं खूप आधीपासून चाललं होतं की कधी राईड करायला मिळेल. ओके, सो जो पुढचा कॅमेरा दिसतो तो मला खूप माझ्या जवळच्या व्यक्तीने दिलेला आहे आणि आय एम रिअली ॲप्रिशिएट दॅट. म्हणजे खूपच थँक्यू, धन्यवाद. आणि समोरचा जो कॅमेरा आहे तो पण मी भीक मागून घेतलेला आहे. सो सध्या कॉन्टेंट क्रिएटर गरीब आहे बट नॉट सो गरीब. सो यू कॅन सी दॅट मी ग्लव्स घेतल्यात. दीज आर द रायनॉक्स. पुढचं नाव नाही आठवत आहे. आय विल म्हणजे मी टाकेन खाली. बट हे माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केले होते. सो मी ज्यांचं पण काही झालं असेल प्लीज देवा काही असेल ते हरण कर त्यांचं दुःख. गणपती बाप्पाच्या दर्शनाला चालल्याने हेच पहिलं आवाहन करेन. राईडच्या आज पहिल्या दिवशी मोस्टली तरी आम्ही थेऊर करतो. फर्स्ट थेऊरचा चिंतामणी करणार आहे. देन वी विल बी गोईंग टू मयुरेश्वर. म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर किंवा मोरेश्वर ह्या गणपतीला जाणार आहोत. तिसरा गणपती आहे आपला, विसरलो यार पण भुलाच आहे मी. आत्ताच जस्ट आठवलं होतं मला. नॉट शुअर. ओके, सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती. आणि चौथा असणार रांजणगावचा गणपती. बट ॲक्च्युली आम्ही तिथे फक्त स्टेला जाणार आहे आणि दर्शन उद्या दिवशी असणार. मग उद्याच्या दिवसाचा पॅटर्न मी तुला एपिसोड 2मध्ये बोलेन. असं हाय गाईस, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की माझ्याकडे 2 कॅमेरे होतील. आय एम प्रिटी मच ग्रेटफुल की मला देवाने ही संधी दिली आहे. आय एम रिअली ॲप्रिशिएट दॅट.
मी खूपच इंग्लिश बोलायला लागलं काय तो काही ऑलमोस्ट पनवेलमध्ये पण आलो आम्ही प्रेटी म्हणजे खूप फास्ट आलो आहे म्हणजे बऱ्यापैकी पटकन आलो आम्ही एवढी काय पळवत पण नाही आहे गाडी आम्ही तर अजून बॅकवर्ड आलो मी बोलले टोल क्रॉस केला मी थांबतोय तू जा पुढे काय प्रॉब्लेम नाही आहे काय प्रॉब्लेम नाही आहे पळव गाडी तू टेन्शन नको घेऊ आता विक्रम बघितली रे सुंदर दृश्य आहे ना झाडं पण आहेत आणि इथे थोडंसं थंडावा आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर मी ॲक्च्युली गाडी स्लो चालवते कारण मला तुषारचा वेट आहे आमचे 2 रायडर तर पुढे आहेत सूर्य बाबा किती अरे सूर्य कुठे गेला अरे हां त्याच्या मागे भाई शॉक झालो ना मी रायडर्स असेंबल्ड मेरे 3 अनमोल रतन पुढे आहेत मस्त वाटतं टोलच्या इथे थांबून जरा मजा मस्ती करायची वेळ आलेली आहे ऑलमोस्ट आपण टोल नाका तर क्रॉस केला आहे सोडायचं नाही काय करायचं रे पेट्रोल भरता भरता आम्ही इडली खाल्ली वा दिस इज हाऊ बॉईज आर हो काय छान आहे वातावरण सिरियसली खायचा सो इथे खाऊन मग थेऊरसाठी निघू बनवायची ना तू आशू कोणती नाही तू टाकलेलीस ना ती मम्मी जसं मम्मी शिव्या घालत होती मला तो बाई आम्ही जस्ट इकडे थोडंसं नाश्ता केला आणि आता मोस्टली तरी कंटिन्युअसली आम्ही थेऊरला जाऊ आता थांबणार नाही सावत फॅमिली रेस्टॉरंट छान आहे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे बट इट्स ऑल ओके सो आम्ही आता थेऊरच्या दिशेने निघतो आहे ऑलमोस्ट 2 hours दाखवत आहे ओके सो गाईज आपल्या राईडमधलं पहिलं ठिकाण पहिलं तीर्थक्षेत्र म्हणजे थेऊरचा चिंतामणी सो थेऊरचा चिंतामणी गणपती हा चिंता दूर करणारा म्हणून प्रसिद्ध आहे कपिलमुनींचा चिंतामणी हा मणी परत मिळवण्यासाठी गणपतीने गुणाचा वध करून तो मणी परत दिला होता त्यांना आणि त्यामुळेच ह्या गणपतीचं नाव चिंतामणी हे नाव पडलं आहे या मंदिराचा इतिहास बघायला जावं तर हा पेशव्यांच्या काळांशी जोडलेला असून माधवराव पेशव्यांनी इथेच शेवटचा श्वास घेतला होता ह्या मंदिराचं बांधकाम एकदम लाकडी असून मूर्ती ही स्वयंभू डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आहे शांत वातावरण आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे हे अत्यंत इम्पॉर्टंट किंवा अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं सो गाईज आम्ही आता जस्ट दर्शन घेतलं चिंतामणीचं आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मोरगावचा मोरेश्वर किंवा मयुरेश्वर ऑलमोस्ट 58 किलोमीटर आहे 1 hourचा स्ट्रेच आहे मोस्टली तरी दर्शन करून मग आम्ही लंचसाठी ट्राय करू माझं फर्स्ट टाईम दर्शन एकदम मस्त झालेलं आहे मला खूप आवडलं ॲक्च्युली गणपतीची मूर्ती आणि आम्ही एक नारळ पण ठेवला आहे तो नारळ परत घेणार आणि 8ही गणपतींना दाखवणार सो बघूया काहीच तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ही आहे BMW M5 कॉम्पिटिशनच आहे आय गेस बट वॉट अ कार काय वॉट अ कार
घेणार, कधीतरी आयुष्यात घेणार. गाईज आपण ऑलमोस्ट अर्धा डिस्टन्स कंप्लीट केलं आहे. स्ट्रेट हायवे आहे आणि म्हणजे थोडेफार ट्रक्स आहेत, बट दोज आर प्रिटी मॅनेजेबल. सो गाईज थोडासा आम्ही रस्ता चुकलो आहे नेहमीप्रमाणे. सो आता काय करू शकत नाही, विचार करतो ह्याच रस्त्याने जाऊ. ठीक आहे. हा रोड बोरगाव इथून आय गेस 10 किलोमीटर लांब आहे. सो वी आर ऑलमोस्ट देअर. हां 10 किलोमीटरच लांब आहे, 13 मिनटं दाखवत आहे. सो मोरगावचं मयुरेश्वर मंदिर मला बघायचं आहे. ॲक्च्युली त्याचं मी खूप वर्णन ऐकलेलं आहे. थोडेफार बी रोल्स किंवा थोडेफार नॉर्मल व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल. सिद्धटेक इथून 56 किलोमीटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 66 किलोमीटर. ओके. सो गाईज आपण पोचत आलो इथे. ऑलमोस्ट आय गेस 200-300 मीटर असेल. जर अष्टविनायकाची सुरुवात करायची आहे तर तुम्ही इथूनच करावी असं बोलले जातं, बट आम्ही नाही करू शकलो. मी तुम्हाला दाखवेनच मंदिर, पण इथे एंट्री कुठून आहे ते नाही माहिती मला. कुठे नेतं आहे मला तेच नाही कळत आहे. मंदिर तर इथेच आहे, बट हे लोक कुठे आहेत काय माहिती. सो आपल्या राईडचा दुसरा गणपती आणि दुसरं तीर्थक्षेत्र म्हणजे मोरगावचं मोरेश्वर. सो मोरगावचा मोरेश्वर हा अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ मानला जातो. पूर्वी सिंधू नावाचा राक्षस खूप शक्तिशाली झाला होता. देवतांच्या विनंतीवरून गणरायाने मरुडावर आरूढ होऊन त्यांचा केला होता. म्हणून या गणपतीला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असं नावही बोललं जातं. या मंदिरात नंदीची मूर्ती असल्यामुळे हे स्थान विशेष मानलं जातं. याच ठिकाणाहून ॲक्च्युली अष्टविनायक यात्रेची सुरुवात केली जाते, बट आपली सुरुवात थेऊरच्या गणपतीने झाली आहे काही कारणास्तव. चला दर्शन घेऊया आणि आपण आपल्या तिसऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी निघूया. सो गाईज आम्ही आता जस्ट इथून निघालो आहे मोरेश्वर. आता नेक्स्ट दर्शन करायचं आहे आम्हाला सिद्धटेक. जेवणाचं तर मोस्टली आम्ही प्रोटीन बार वगैरे थोडंफार एनर्जी ड्रिंक वगैरे खाल्लं आहे. सो मोस्टली तरी 6:15 पकडून चालायचं. 6:15 आणि किती किलोमीटर आहे 57. सो 60 किलोमीटर जाईल गाडी आरामशी. मला पेट्रोल पण भरून घेतो मी, तो काही टेन्शन नाही राहणार. काय सुंदर दृश्य आहे ना. काय दृश्य आहे ना. सो गाईज थोडंसं फोटो सेशन केलं आम्ही आणि आता निघतो परत. मला थोडं पेट्रोल भरायला लागेल कारण माझ्या गाडीतलं पेट्रोल ऑलमोस्ट संपत आलं असं दाखवत आहे. मे बी उतारावर होती गाडी म्हणून असेल, बट तुम्हाला भेटतो आता मी पेट्रोल पंपवरच. भानोबा माहीत नाही कोणतं दैवत आहे, बट प्रणाम करतो त्या दैवताला.
भाई भाई मी मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून माझ्या मागे डॉगेज भाई एवढे आलेत ना. मी मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केल्यापासून माझ्या बाजूला एवढे आलेत ना, बापरे भीती वाटते. तो हटतच नव्हता. काय बोलणार आता बाबा. ऑलमोस्ट सिद्धाटेक 28 किलोमीटर दाखवतं, बट इथे तर 21 किलोमीटर दाखवतं. सो माहीत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर मला असं वाटत नाही की सूर्यास्त होईल एवढ्या लवकर, आणि इवन काळोखही लवकर पडेल असं वाटत नाही मला. सो चिल आहे, बघूया. सो गाईज ऑलमोस्ट 15 किलोमीटर बाकी आहे. ऑलमोस्ट सगळे टायर्ड आहेत, बट उत्साह कमी नाही आहे. लुक ॲट माय पुके सुन. शी इज गॉर्जियस. काय छान वाटतंय ना. परफेक्ट एकदम. आय लव्ह हर सो मच. थोडीशी घाण झाली आहे, बट या शी इज द वन. सो गाईज आपण ऑलमोस्ट 10 किलोमीटर लांब आहोत सिद्धटेक ह्या लोकेशनपासून, आणि आपल्याला पोचायला जवळजवळ 6:38 दाखवतात. म्हणजे ऑलमोस्ट 7, 7:15 होतील तिथून निघायला. मस्त शेती आहे यार, एकदम असं सपाट आहे. नारळाची झाडं पण आहेत. छान आहे ना. ऑलमोस्ट गाईज 2 किलोमीटर. हो, सूर्याचा अस्त बघताना ना एकदम काय छान दिसतंय यार. खरंच अविस्मरणीय गोष्ट आहे ना ही. एकदम लाल भडक सूर्य आहे. छान रोड आहे यार. इथं फोटोज काढायला किती मस्त आहे. ॲक्च्युली इथं एक मस्त कमानी पण आहे ना, छान. अष्टविनायकाचं महत्त्व वेगळंच आहे यार. आज 3रा गणपती गेला देवाच्या कृपेने. मी जे ऐकलं आहे ना ते खरंच. सिद्धटेकमध्ये आपण एंटर झालो आहे 500 मीटर. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ऑलरेडी माझ्याकडे कधी शब्द नसतात, बट खरंच यार किती शांत प्लेस आहे. वी आर फायनली हिअर गाईज. अष्टविनायकातला 3रा गणपती आपण आज दर्शन देत आहोत. ते बघा, श्री सिद्धिविनायक मंदिर. आपल्या आजच्या राईडचं आणि दिवसाचं 3रं मंदिर किंवा 3रं तीर्थक्षेत्र म्हणजे सिद्धटेकचं सिद्धिविनायक मंदिर. भीमा नदीच्या काठावर बसलेलं सिद्धटेकचं मंदिर हे अत्यंत पवित्र मानलं जातं. जेव्हा भगवान विष्णूंना मधुकैटभ या राक्षसाचा पराभव करायचा होता आणि तो जमत नव्हता, तेव्हा त्यांनी इथे गणरायाची उपासना केली होती. आणि तेव्हाच गणरायाने प्रसन्न होऊन श्री विष्णूंना इथे सिद्धी प्रदान केली होती. आणि त्याच सिद्धीच्या बलत्वावर श्री विष्णूंनी त्याचा वध केला होता. म्हणून येथील गणपती सिद्धिविनायक म्हणून ऑल्सो ओळखला जातो. येथे दर्शन घेतल्याने आपल्याला यश आणि सिद्धी दोन्ही प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. सो गाईज आमचं दर्शन झालं आहे सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाकडे. आता आम्ही चाललो आहे रांजणगावला. गणपतीचं दर्शन नाही गेलं, बट ॲक्च्युली आमचं सो गाईज ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे. आणि आय गेस आम्ही गावच्या रस्त्यामध्ये आहे म्हणून एवढं थोडंसं काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. काहीतरी शो चालू आहे गाईज. गाईस वी आर फायनली हिअर. आता आमचं एक काम आहे, म्हणजे आम्हाला जेवायचं आहे प्लस आम्हाला रूम्स अवेलेबल आहेत का ते बघायचं आहे. आणि उद्या सकाळी आमचं मंदिराचं दर्शन होईल. सो मी ट्राय करतो तुम्हाला थोड्या वेळात भेटायचं.
बाय बाय. सो गाईज आमचं व्यवस्था झाली आहे, म्हणजे राहायची व्यवस्था झाली आहे आय गेस ह्या लॉजमध्ये. कपिला इन म्हणून हे लॉज आहे. सो गाईज आजचा पहिला दिवस आपला डन झालेला आहे आणि आपले 4 रायडर्स सज्ज आहेत. ओके, मी थँक्स फॉर वॉचिंग. मी नंतर तुम्हाला रूम टूर वगैरे पण थोडंफार देईन. मला नंतर पेटपूजा पण करायची आहे. अँड थँक्यू एवढं पाहिल्याबद्दल. इफ जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव नुसता जेव पाणी आहे इधर. माहिती टिप दे ना जरा.